नमस्कार, मी प्रीती. आवाज इंडिया मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. तर नजर टाकूया आजच्या महत्त्वाच्या घडामोडींवर. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावरील आयात टॅरिफ 25% वरून 18% कमी करण्याची घोषणा केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि ट्रम्प यांच्यात झालेल्या फोन संभाषणानंतर हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आलाय. भविष्यात हे टॅरिफ आणखीन कमी करून शून्यावर आणण्याची शक्यता असल्याचे संकेतही ट्रम्प यांनी दिलेत. व्यापारासह रशिया युक्रेन युद्ध, ऊर्जा पुरवठा आणि द्विपक्षीय संबंधांवर दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली. ट्रम्प यांच्या मते भारत रशियाऐवजी अमेरिका आणि व्हेनेझुएलाकडून तेल खरेदी करणार आहे. तसेच भारत अमेरिकेकडून ऊर्जा, तंत्रज्ञान, शेती आणि इतर क्षेत्रातील सुमारे 500 अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त किमतीचे उत्पादनं खरेदी करेल. या निर्णयामुळे भारत अमेरिका व्यापार संबंध अधिक मजबूत होणार असून भारतीय अर्थव्यवस्थेसाठी हा मोठा दिलासा मानला जात आहे. अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी टॅरिफ कमी करण्याची घोषणा केली असून यामुळे भारतीय व्यापाऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. या निर्णयावर प्रतिक्रिया देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोशल मीडियावर म्हटलंय की भारत अमेरिका मैत्रीचा नवा अध्याय सुरू झाला आहे. टॅरिफ कमी झाल्यामुळे भारताला अमेरिकेकडून प्राधान्य टॅरिफ दर मिळणार आहेत, ज्यामुळे भारतीय व्यावसायिकांसाठी नवीन आणि उत्साहवर्धक संधी निर्माण होतील. फडणवीस यांच्या मते हा करार दोन्ही देशांसाठी फायदेशीर ठरेल आणि महाराष्ट्रातील उद्योगांसाठी नवीन क्षितिज खुलं करेल. विशेषतः डेटा सेंटर्स, आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि क्रांतिकारी आधुनिक तंत्रज्ञान या क्षेत्रामध्ये राज्याला मोठी गुंतवणूक मिळण्याची शक्यता आहे, जी महाराष्ट्राच्या निर्यातीत सुधारणा घडवून आणेल. गरीब आणि कष्टकरी शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्याचा सरकारचा शब्द नक्की पाळला जाईल, असा ठाम विश्वास महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केला आहे. फार्म हाऊस धारक किंवा श्रीमंत शेतकऱ्यांचा विचार न करता वर्षानुवर्ष शेतात राबणाऱ्या गरीब शेतकऱ्यांसाठीच कर्जमाफीचा निर्णय घेतला जाईल, असं त्यांनी स्पष्ट केलंय. वाढत्या कर्जामुळे शेतकरी आत्महत्येचा विचार करतो, मात्र अशा परिस्थितीत सरकार शेतकऱ्यांना एकटं सोडणार नाही, असंही त्यांनी सांगितलं. धाराशिव जिल्ह्यातील येणेगूर येथे झालेल्या सभेत बोलताना बावनकुळे म्हणाले की पुढील काळात शेतकऱ्यांना कर्ज घ्यावेच लागू नये यासाठी सरकार धोरणात्मक निर्णय घेणार आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे राज्यात लवकरच कर्जमाफीबाबत मोठा निर्णय होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेबाबत मोठी मागणी केली आहे. अजितदादांच्या दूरदृष्टीतून ही योजना आकारला आली असल्याने तिला अजितदादांची लाडकी बहीण योजना असं नाव देऊन त्यांच्या स्मृती जपाव्यात, अशी विनंती त्यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली. दरम्यान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लाडक्या बहिणींना लवकरच दरमहा 2100 रुपये देण्याचं आश्वासन दिलं आहे. मात्र लाडकी बहीण योजनेसारख्या योजनांमुळे राज्याची महसुली तूट वाढल्याचं आर्थिक पाहणी अहवालात नमूद करण्यात आलंय. याआधी अर्थ खात्यांनीही या योजनेमुळे आर्थिक ताण वाढल्याचं स्पष्ट केलं होतं. तरीही योजनेवर कोणतेही संकट येऊ नये याची काळजी अजित पवारांनी घेतली होती. जळगाव महानगरपालिकेच्या महापौरपदी भाजपच्या दीपमाला काळे तर उपमहापौरपदी शिवसेना शिंदे गटाचे मनोज चौधरी यांची बिनविरोध निवड निश्चित झाली आहे. महायुतीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला असून समन्वय राखण्यासाठी भाजपकडे महापौर आणि शिवसेनेकडे उपमहापौर पद देण्यात आलंय. विशेष म्हणजे अधिक नगरसेवकांना संधी मिळावी यासाठी 10 महिन्यांचा फॉर्म्युला राबवण्याचे संकेत देण्यात आले असून याबाबतचे सर्व अधिकार मंत्री गिरीश महाजन यांच्याकडे देण्यात आलेत. नांदेड जिल्ह्यातील मुखेड तालुक्यातील केरूर गावातील एका पित्याने सरपंच पदाची निवडणूक लढवण्यासाठी 7 वर्षाच्या मुलीची निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. पांडुरंग कोंडामंगले असं आरोपीचं नाव असून तो हेअर कटिंगचा व्यवसाय करतो. 3 अपत्य असल्याने निवडणुकीस अपात्र ठरू नये यासाठी त्याने मुलीचा बळी दिल्याची चर्चा आहे. 3 दिवसांपूर्वी साहित्य खरेदीसाठी जात असल्याचं सांगून आरोपीने मुलगी प्राचीला सोबत घेऊन तेलंगणा राज्यात गेला. बोधन रोडवरील कट्टापल्ली परिसरातील कॅनॉलमध्ये तिला फेकून देऊन त्याने तिची हत्या केली. त्यानंतर तो एकटाच घरी परतला. कॅनॉलमध्ये चिमुकलीचा मृतदेह आढळून आल्यानंतर परिसरात खळबळ उडाली. तेलंगणा पोलिसांनी तपास करत संशयाच्या आधारे 30 जानेवारी रोजी मुखेड येथून आरोपीला ताब्यात घेऊन अटक केली आहे. हत्येचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून पोलीस पुढील तपास करत आहे.
कधी काळी बॉलिवूडवर अधिराज्य गाजवणारी दिग्गज अभिनेत्री महिमा चौधरी सध्या चित्रपटांपासून दूर असली तरी कार्यक्रमांमधून ती नेहमी चर्चेत असते. अलीकडे एका कार्यक्रमात महिमासोबत तिची 19 वर्षाची मुलगी अरिना चौधरी हिची उपस्थिती विशेष लक्ष वेधून घेणारी ठरली. अरिनाचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत असून तिच्या लुकची चांगली चर्चा रंगली आहे. हिरव्या रंगाचा आकर्षक ड्रेस परिधान केलेल्या अरिनामध्ये साधेपणा आणि आत्मविश्वास दिसून येतोय, तर महिमाने ऑलिव्ह ग्रीन शेडचा हेवी एम्ब्रॉइड लॉंग आउटफिट परिधान केला होता. आई लेकींच्या या जोडीने कार्यक्रमात सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं होतं. नाशिक येथे यंदाचा गोदावरी गौरव पुरस्कार जाहीर करण्यात आला असून ज्येष्ठ अभिनेते सयाजी शिंदे, प्रशांत दामले, अनिरुद्ध पंडित यांच्यासह एकूण 6 मान्यवरांचा या पुरस्काराने गौरव करण्यात येणार आहे. पुरस्कार वितरण सोहळा 10 मार्च रोजी आयोजित करण्यात आला आहे. दर 2 वर्षांनी साहित्यिक क्षेत्रातील थोर व्यक्तिमत्व कविश्रेष्ठ कुसुमाग्रज यांच्या स्मृती दिनानिमित्त गोदावरी गौरव पुरस्कार प्रदान केला जातो. यंदा हा सन्मान ज्येष्ठ कवी वसंत डहाके यांच्या हस्ते प्रदान करण्यात येणार आहे. पुरस्काराचे स्वरूप स्मृतिचिन्ह व 21,000 रुपये असं आहे. तुर्तास वेळ झाली, इथेच थांबण्याची. नवीन बातम्या बघण्यासाठी पाहत राहा आवाज इंडिया मराठी.